तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत माय बाप काय मी पतेत कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जगदे वाढावया सुख भक्ति भाव धर वाढवया सुख भक्ति भाव धर गुणाचारी नाम विठोबा अवतार तुम्हा धराया कार अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन म्हणे गुण चंदनाचे अंगे म्हणे गुण चंदनाचे अंगे ऐसे तुम्ही जगे संत अवतार तुम्हा धराया कारण
बाप कृपावर तुम्ही संत माया बाप कृपावंत
कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढवया सुख भक्ति भाव धर्म कुळाचारे नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका मने कोण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगे संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विडाला विडाला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो करो प्रथम नमन दुसरे चरणा संगंदिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रया जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गात्यातील संत कार्याचं लक्षण मांडून अवताराचा विचार प्रगट करणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आयोजित अशा या उत्सवातील आजच्या महत्वाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला। नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे
कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करून सेवेला प्रारंभ करू. यात्रा कमिटीच्या माध्यमातून देवस्थानच्या संयोजनाने भजनी मंडळाच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला हा उत्सव आणि या उत्सवातली आजची सर्वात महत्त्वाच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली हे मी माझं परम भाग्य समजतो. नाथ महाराजांच्या कृपेनं आशीर्वादानं हा सेवेचा योग मला प्राप्त झालेला आहे. संयोजकांचं भजनी मंडळाचं प्रेम आहे. देवस्थान अध्यक्ष, ट्रस्ट मंडळ, यात्रा कमिटी या सर्वांच्या आपुलकीतून माझ्याकडं दरवर्षी सेवा असते आणि अशा या सेवेमध्ये संत कार्याचा विचार पहावा या हेतूने अभंग निवडला. प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या अवताराचं लक्षण मांडलेलं आहे. अवतार कुणाचा असतो, अवतार कशासाठी असतो. विठाला विठाला अवतार कुणाचा असतो, कशासाठी असतो, कसा घ्यावा आणि घेता येतो का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाच्या येण्याला अवतार म्हटलं जात नाही. तुम्हा आम्हाचं जे येणं आहे त्याला जन्म म्हटलं जातं. देवाचं आणि संतांचं जे येणं आहे त्याला अवतार म्हटलं जातं. ज्यांचा अवतार असतो त्यांचाच समाधी सोहळा साजरा होतो. नाहीतर जाण्याच्या प्रक्रियेवरून श्राद्ध कोणाचं करावं, पुण्यतिथी कोणाची करावी आणि समाधी सोहळा कोणाचा करावा, 3 मुद्दे आपल्या समोर निर्माण होतात. जीवाचं श्राद्ध घडतं, पुण्यात्म्याची पुण्यतिथी होते आणि संतांचे समाधी सोहळे होत असतात. संतांचाच समाधी सोहळा का केला जातो तर त्यांच्या येण्याला जन्म न म्हणता अवतार म्हटलं जातं. सामुग्रीवरून अवताराचं चिंतन आहे, तसं जाण्याच्या अवस्थेवरून समाधीचं चिंतन पाहावं लागतं. सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा सुद्धा लक्षणात्मक विचार जर केला तर त्यांचाही समाधीचाच विचार आपल्याला पाहावा लागतो. कारण जाणं प्रत्येकाकडं आहे. प्रकृती म्हटलं की तिला सोडावंच लागतं, कारण ती घेतलेली आहे. प्रकृती ही घेतलेली आहे म्हणून तिला सोडावं लागतं. मग तुम्ही आम्ही असा किंवा देव असा, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, प्रत्येक युगामध्ये देव जन्मले, देवानी अवतार धारण केला आणि तो विग्रह, तो देह संपवला सुद्धा. जसा देवाने देह संपवला तसा संतांनी सुद्धा हा देह त्या तत्वामध्ये विलीन केलेला पाहायला मिळतो. पण संतांच्या देहाच्या विलनीकरणाला
समाधी म्हटलं जातं. विठ्ठल आपलं श्राद्ध घडतं आणि ते कुटुंबाने केलंही पाहिजे असा शास्त्राचा विचार आहे. शास्त्रामध्ये दोन मुख्य कर्म मांडलेली आहेत, एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे ग्राह्य कर्म, जे कर्म स्वीकारायचंय, केलंच पाहिजे, बंधन आहे. हे कर्म आम्हाला बंधन आहे त्याला विहित कर्म म्हणतात. आणि जे कर्म त्याज्य आहे त्याला निषिद्ध कर्म म्हटलं जातं. विहित कर्मामध्ये 4 प्रकार आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. या 4 कर्मामध्ये नैमित्तिक कर्मात श्राद्ध, पुण्यतिथी, समाधी सोहळा. विठ्ठल आता समाधी शब्दाचा अर्थ मी मागे एकदा मांडला. सम अधिक धी बरोबर समाधी. समनाम ब्रह्म धीनाम बुद्धी. बुद्धी ब्रह्मरूप होणं, बुद्धी आत्मरूप होणं, बुद्धी हरिरूप होणं, याला समाधी असं अध्यात्मानं संबोधलेलं आहे. समाधी शब्दाचे वेगवेगळे अर्थ मांडले जातात. योगानं मांडलेली समाधी कोणती, ज्ञानानं मांडलेली समाधी कोणती, नामाने प्राप्त होणारी समाधी कोणती, यामध्ये बांधलेली समाधी, घेतलेली समाधी आणि दिलेली समाधी. बघा, तुम्हा आम्हा सर्वांचं परम भाग्य आहे. आपण समाधी समोर सेवा करतोय. कोणाला भजनाची सेवा मिळते, कोणाला हरिपाठाची सेवा मिळते, कोणाला कीर्तनाची सेवा मिळते, कोणाला अन्नदानाची सेवा मिळते, कोणाला श्रमदानाची सेवा मिळते. त्याच्या त्याच्या अधिकारानुसार, त्याच्या पुण्यानुसार, त्याच्या भाग्यानुसार त्याला ती सेवा प्राप्त होते. फक्त आम्ही सेवेला पात्र झालं पाहिजे एवढं नक्की आहे. बघा, चाल देताना सुद्धा संयोजक मंडळी, म्हणजे जिथं आता नेहमी मी पाहत आलोय, मगाशीच बसल्यानंतर आमची थोडी चर्चा झाली. मी 2000 सालापासून येतोय असं रजिस्टर सांगतं बरं का. म्हणजे हे माझं 25वे वर्ष आहे. नाथ महाराजांची सेवा घडण्याचं हे बरोबर 25वे वर्ष आहे. लौकिक दृष्ट्या रौप्य महोत्सव आहे आणि पारमार्थिक दृष्ट्या 2 तपपूर्तीचं माझ्या दृष्टीनं सेवेचं वर्ष. मी 2 तप इथं सेवा करतोय, त्याला एकमेव कारण आहे नाथ महाराजांची कृपा. नाथ महाराज संयोजकांच्या मनामध्ये विचार निर्माण करतात, इंगळे महाराजांना फोन करा. मग संयोजक मंडळी फोन करून मला दुसरं काहीच सांगत नाही. दिवस ठरला आहे, तुम्हाला ही तारीख रिकामी आहे का, दिवस हा आहे, मग पुढची मागची कुठली देऊ का, विषयच राहिला नाही. आता संयोजकांचं देवस्थान असेल, अध्यक्ष असतील, सगळी कमिटी असेल, किंवा या सगळ्या मंडळींची अनेक वर्षापासूनचं नातं आहे, प्रेम आहे. आणि खरं तर महाराजांचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि म्हणून त्या आशीर्वादाला पात्र राहण्यासाठी सेवा केली पाहिजे. बघा, जो सेवा करतो त्याला महाराज बोलवून घेतात,
75 किलोमीटर वरून मला बोलवून घेतलं. मग अर्ध्या किलोमीटर वरच्याला सुद्धा लांब ठेवतील. महाराजांनी जर ठरवलं तर अर्ध्या किलोमीटर वर असलेल्याला सुद्धा लांब ठेवतील. आणि आमचे आदरणीय कुलकर्णी काका सोलापुरावरून आले. 75 किलोमीटर लांबून अर्ध्या किलोमीटर वरच्याला बोलवावं का 75 किलोमीटर वरच्याला बोलवावं हे महाराज ठरवतात. मग ठरवतात याचा अर्थ कशाकडे पाहतात? संत फक्त पात्रता पाहतात. बघा, मी मगाशी चिंतन मांडत होतो. इथं चाल दिली जाते. चोपदार मंडळी चाल देतात. पहिली चाल कोणाला द्यावी? विठोबा रखुमाईच्या वेळेला मधली चाल कोणाला द्यावी? शेवटची चाल कोणाला द्यावी? आता फडाशी संलग्न गाव असल्यामुळे पहिली चाल ज्यांना विलंबित येते त्यांनाच द्यावी. नाहीतर एखाद्याला द्यावीन त्यांनी जर जलद म्हणायला लागले की मग चोपदार म्हणणार आहे थांबा विलंबित म्हणा. मग ते म्हणतील आम्ही जलदच पण विलंबित म्हणतो. पुन्हा आता या गावाच्या अनुषंगानं थोडा विचार मांडावा लागणार आहे. कारण इथं शिक्षण दिलं जातं. संगीत क्षेत्राच्या माध्यमातून गायन असेल, हार्मोनियम असेल, मृदंग असेल, हे सगळं शिक्षण या गावामध्ये अनेक वर्षापासून दिलं जात आहे. मला आता काय विचार मांडायचंय? चोपदार मंडळी चाल देताना म्हणणाऱ्याची पात्रता पाहून चाल देतात. अहो, साधी चाल म्हणायची झाली तर पात्रता बघावी लागते. सेवा द्यायची असेल तर पात्रता पाहू नये का? ज्ञानोबरायांनी या बाबतीमध्ये 4थ्या अध्यायात विचार मांडलेला. सेवा का करावी ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संता याव जावे सर्वस्वेसे. ज्ञानोबराय लक्षणा मांडतात. आम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा धारवठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानोबराय लक्षणा मांडतात. सेवा करायची मग फलाचा विचार आहे. सेवेचं सुद्धा लक्षण मांडलं पुढच्या ओवीत. तनु मनोजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ गर्वरहित होऊन सेवा केली तर ती पोचते. आपण समाधी समोर सेवा करतोय. मी समाधी शब्दाचा अर्थ पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. समाधी सोहळा कुणाचा होत असतो हा माझा मुद्दा चालू आहे. समाधी फक्त संतांचीच होते. पुण्यात्म्याची पुण्यतिथी होते आणि जीवाचं श्राद्ध घडतं. तुम्हा आमाचं श्राद्ध आहे. श्राद्ध जन्मामध्ये एकदाच का दरवर्षी? आता इथं काका बसलेत. श्राद्ध दरवर्षी का एकदा? वर्ष श्राद्ध एकदा आहे पण श्राद्ध दरवर्षी. भाद्रपद महिन्यामध्ये पौर्णिमेच्या नंतरचा 15 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला पंचांगामध्ये श्राद्ध पक्ष असं संबोधलंय. ग्रामीण भागात त्याला महाळ म्हणतात. आम्ही त्याला महाळ म्हणतोय. पंचांग त्याला महाळ म्हणत नाही.
त्याला श्राद्ध म्हणतं. पण श्राद्ध कुणाचं घडतं? जो देहतादात्म्याने कर्म करतो त्याचं श्राद्ध होतं. जो विरक्त वृत्तीने संन्यस्त राहून वानप्रस्थ विचाराने जीवन जगतो त्याची पुण्यतिथी होते. आणि जगत कल्याणासाठी जो येतो त्यांचा समाधी सोहळा. संत महात्मे अवताराला येतात आणि समाधी घेऊन दाखवतात. समाधी कशी घ्यावी बघा. ज्ञानोबारायांनी 26 अभंगामध्ये नामाचं श्रेष्ठत्व मांडलं. 27 अभंगामध्ये आणि 27 अभंगाच्या 27व्या अभंगाच्या शेवट चरणामध्ये समाधीचं लक्षण मांडून समाधी घेऊन दाखवली. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठाने प्राप्त होणारी समाधी. समाधीचा विचार खूप मोठा आहे. मला समाधी शब्दाला 2 तास कमी पडतील इतका मोठा विस्तार समाधीचा आहे. समाधी कशाला म्हणतात? समाधीचे प्रकार: सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये 2 प्रकार: अंतर्निर्विकल्प, बाह्य निर्विकल्प. अंतर्निर्विकल्पामध्ये 2 प्रकार: साक्षात्कार अंतर्निर्विकल्प आणि असाक्षात्कार अंतर्निर्विकल्प समाधी. आता या सगळ्या लक्षणेचा विस्तार समाधीच्या अनुषंगाने. पण समाधी कोण घेतो? जो अवताराला आलेला आहे तोच समाधी घेतो. नाहीतर समाधी खूप कठीण आहे. अहो, आपल्यातल्या एकाला सुद्धा मरावं वाटत. आम्ही माईक समोर उभारून मरण शब्दावर जरी तासभर बोललो तरी आम्हाला सुद्धा मरण यावं वाटतं का नको वाटतं? नकोच वाटतं. मरण नको वाटतं आम्हाला सुद्धा. म्हणून आम्ही पहिल्यांदा सगळ्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो? सेवेला प्राधान्य देतो का शरीराच्या सगळ्या क्रियेला प्राधान्य देतो? आम्ही सेवेला प्राधान्य देत नाही. याला कारण मरण आवडत नाही. आवडत नाही म्हणून येत नाही का? ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नाशे. उपजला म्हणून मरणारे, जन्मलो म्हणून मरायचंय. आपल्या सगळ्याला मरण आहे. कारण आजा मेला पणजा मेला. विस्तार खूप मोठा आहे. आता त्याच्या विडाला बघा, मरण आणि समाधी खूप मोठं अंतर आहे. मी हे पटवून द्यायला लागलोय. समाधीकडे जाऊन आलो, आंघोळ करावी लागते का? आंघोळ करून समाधीकडे जायचंय. आणि मरणाऱ्या व्यक्तीच्या मरणाकडं आम्ही जाऊन आलो. येऊ देतात का घरात? येऊ देत नाही. बाहेर थांबा. जर कशाला हात लावायला लागलो तर सगळं जागेवर मिळेल. आंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश नाही. आम्ही फक्त स्मशानात जरी जाऊन आलो तरी आम्हाला घरात प्रवेश नाही. मेलेल्या व्यक्तीच्या संगतीत जाऊन आलो
तर घरात येऊ देत नाही. केवळ एकट्याला नाही, कपडे सुद्धा भिजवावे लागतात. पण समाधीकडे जाऊन आलो तर जो जाऊन आला त्याच्या पाया पडतात. हा समाधीचा श्रेष्ठत्वपणा आपल्या समोर मांडला गेला. आता मी येताना पाहिलं, अनेक जण लोटांगण घेत होते. ओल्या पडद्यानं लोटांगण चालू आहे. जो लोटांगण घ्यायला लागलेला आहे बाकीची त्यांच्या पाया पडतात. ते जिथून गेले त्या जमिनीच्या सुद्धा पाया पडलं जातं. इतकं श्रेष्ठत्व समाधीमध्ये आहे. समाधी आणि मरण यातलं अंतर सांगतोय मी. मरण ज्याला आलेले त्याच्या संगतीत जरी गेलो तरी विटाळ आहे, आणि समाधीच्या संगतीत गेलो तर आहे तो विटाळ संपतो. शुद्धता आहे, पावित्र्य. आता देहाचा विटाळ काय काय आहे, माझं विषयांतर होईल पुन्हा. मी अवतार आणि मग समाधी असं पटवून द्यायला लागलोय बरं का. अवतार कोण घेतो त्याची समाधी होते, हा माझा मुद्दा चालू आहे. यामध्ये विटाळ का आहे? शरीरच विटाळाचं आळ आहे. याच्याशिवाय ज्ञानोबरायांनी खूप सुंदर विचार मांडलेला आहे. अमंगळ हिचा बाधा सती मदालशेच्या भूमिकेतून ज्ञानोबराय सांगतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधावरी चर्म घातलेले. सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. ज्ञानोबराय सांगता देह कसा आहे? अमंगळ आहे, नाशवान आहे. यात एक शंका, तात्विक शंका. संतांनी याला नाशिवान म्हटलं म्हणून नाशिवंत आहे का नाशिवंतपणाचं काही लक्षण आहे? तुकोबरायांनी विचार मांडला. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. पाठातलं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात त्याचं वर्म कळलं. कशाचं? नाशिवंतपणाचं. देह नाशिवंत आहे संतांनी सांगितला म्हणून, आमचा अनुभव आहे म्हणून, का याच्या पाठीमागे काही सिद्धांताचा विचार आहे म्हणून? तुकोबाराय सांगतात जे जे कर्मजन्य ते नाशवान आहे.
शरीर कर्मजन्य आहे म्हणून नाशिवंत आहे. आमचा देह नाशवान आहे, याला मरण आहे, याला मृत्यू आहे. पण संतांचा देह मात्र नाशिवंत नाही. काही जण म्हणतील मग त्यांचा देह नाशवान नाही, मग सामुग्री काय? बघा, महाराज चहा पितात का कॉफी घेतात का दूध घेतात? काहीतरी घेत असतील ना. बघा, विशेष व्यक्ती झाल्यानंतर चहा प्यायचा नसतो. सामुग्री बदलते आपली. सामुग्रीचा विचार आम्ही जीवदशेत असेल तर नाशिवंत आहे. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला, भगवद्गीता सांगते संतांचा देह कसा आहे. महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता. बघा, खूप सुंदर चिंतन आहे या श्लोकामध्ये. भगवद्गीता सांगते संतांचा देह दैवी प्रकृतीचा आहे आणि आमचा कर्म प्रकृतीचा आहे म्हणून नाशिवान आहे. आमचा कर्म प्रकृतीचा आहे आणि म्हणून महाराजांचा एक दोहा आहे. पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर तुलसी तू क्यों चिंता करे भजले रघुवीरा. पहिल्यांदा प्रारब्ध कर्म एकत्रित केलं मग आम्हाला जन्माला पाठवलं. तसं संतांच्या बाबतीत नाही. संतांच्या देहामध्ये दैवी प्रकृतीपणा आहे. काही जण म्हणतील त्यातलं एक तरी लक्षण मांडा. अहो, संतांचं पाहणं दैवी आहे, संतांचं बोलणं दैवी आहे, संतांचा संकल्प दैवी आहे, संतांचं गमनागमन दैवी आहे. आता यातल्या एका लक्षणेवर 2-2 तास कमी पडतील इतकं मोठं लक्षण आहे. पाहणं दैवी आहे. ज्ञानोबरायांचा प्रमाण का दिठी जयावरी झळके किम पद्म करू माथा पारुखे तो जीवाची परितुके महेशेशे. एका ओवीत 2 लक्षण आहे. दिठी शब्दाचा अर्थ दृष्टी. संतांनी फक्त पाहिलं तरी जीवदशा नष्ट होऊन शिवरूप होतो, ब्रह्मरूप होतो. दैवी सामर्थ्य. आमच्या पाहण्याने माणसं जवळच येत नाहीत, हे आमचं पाहणं. आणि संतांचं पाहणं, संतांच्या समोर येण्यासाठी भाग्य लागतं. आणि जो समोर आला तो मुक्त झाला, हे सामर्थ्य त्यांच्या दृष्टीमध्ये. म्हणून दैवी लक्षणा तिथं पाहायला मिळते. संत महात्मे अवताराला येताना दैवीपणा घेऊन अवताराला येतात. बघा, त्यांच्या गमनागमनामध्ये अहो त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर मुक्ती मिळेल यात नवलच नाही. त्यांचा चरणस्पर्श ज्या मातीच्या कणाला झाला तो रजकण जरी मिळाला तरी कृतार्थता. तुका म्हणे निवेदनो रजकणू लागता. रजकण लागला तनो निवते. याच्या पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात संता चरण राज लागता सहज. संता चरण राज लागता चरण
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अहो संतांचा चरण स्पर्श जरी नाही झाला, ते चरण ज्या मातीच्या कणाला लागले, तो कण जरी मिळाला तरी आमच्या दोन्ही कुळाचा उद्धार. इतकी दिव्यता संतांच्या प्रकृतीमध्ये. त्यांच्याकडं दिव्यता आहे म्हणून त्यांच्या येण्याला अवतार आणि जाण्याला समाधी म्हटलं गेलं. संतांचं येणं अवतार का? तुमची श्रद्धा आहे म्हणून अवतार म्हणता का? मुळीच नाही. बघा, आमच्या 2 तासातला एक शब्द सुद्धा परिणामकारक ठरत नाही. आम्ही 2-2 तास कीर्तन करतो, पण आमच्या शब्दाचा कसलाच परिणाम दिसत का? दिसतो. आता आमच्या बोलण्यानं आमच्यावर जरी परिणाम झाला तरी कीर्तनाचं सार्थक आहे. आमच्या शब्दात सामर्थ्य नाही, पण संतांचा एकही शब्द वाया जात नाही. का? दिव्यता. मी दिव्यता मांडतोय, त्याच्यावरून अवतार, अवतारावरून समाधी. हा माझा आता क्रम आहे. समाधीकडे जाताना अवताराकडे आलोय, आणि अवतारामध्ये आमच्या येण्याला जन्म का? कर्मजन्य प्रकृती म्हणून जन्म, आणि दिव्य प्रकृती म्हणून अवतार. विडला दिव्यता एवढ्यावर मर्यादित नाही. संतांकडे आलेला व्यक्ती, त्याचा अधिकार, त्याच्या अंतःकरणाची बैठक, हे सर्व संतांना चांगलं लक्षात येतं. आणि म्हणून संत महात्मे अधिकारानुसार उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्याज तैसे देवो. ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, यामध्ये पुन्हा उत्तम, मध्यम, अधम हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. अधिकारी कसा आहे? संतांना लक्षात येतं, दिव्यता आहे. आणि म्हणून त्याचा उद्धार करत असताना कोणतं साधन त्याच्या समोर मांडावं. बघा, निष्काम कर्म कुणाला सांगावं, उपासना कुणाला सांगावी, ध्यानधारणा कुणाला सांगावी, ज्ञान कुणाला सांगावं. उगी सगळे बसले ज्ञान सांगा. संत महात्मे असं करत नाही. कोणीही जवळ आला ध्यान करायला पाठवत नाही. आलेल्या व्यक्तीचा अधिकार पाहता, अंतःकरणाची बैठक पाहता, आणि मग त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. बघा, महाराजांनी याचा सुद्धा विचार मांडलेला आहे. अधिकार तैसा दाविला, अधिकार तैसा दाविला. चालता है मगर
विचार तैसा दावियाला मार्ग चालता हे मग कळो येते संत महात्मे तुम्हा माझा अधिकार पाहतात. भजनामध्ये चहा एकदाच द्यावा का 2 वेळा? काही जण म्हणतील भजन करणाऱ्यांना विचार, आम्ही भजनालाच बसत नाही तर एकदा 2दा कसं उत्तर देणार? पण चहा वाटप करणाऱ्याला माहिती की कुणाला एकदा द्यायचंय कुणाला बघा. ते डबल फिरवताना सांगतात यांना जरा 2 वेळा लागतो घेऊ द्या. तो सहज म्हणतो, त्याला माहिती आहे. अहो साधा चहा द्यायचा झाला तर अधिकाराचा विचार आहे. अधिकारानुसार संत महात्मे सुद्धा अवताराला आल्यानंतर साधना मांडत असताना अधिकाराचा विचार करून साधना मांडतात. आणि ज्याच्याकडे अधिकार नसेल त्याला अधिकारावर आणून कृपेनं मुक्त करतात. या तिन्हीचा विचार डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी 3 विशेषण मांडून संतांचं श्रेष्ठत्व मांडायला सुरुवात केली. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. तुकोबारायांनी 3 विशेषणं मांडली. माय बाप आणि कृपावंत. संत हे आपले माय आहेत, संत हे आपले बाप आहेत आणि संत कृपावंत आहेत. संतांना माय का म्हटलं?
जन्म न देता संतांना माय म्हटलंय. जन्म देणाऱ्या आईपेक्षा सुद्धा हिताचा विचार निष्कामतेनं कोण करत असेल तर ते संत करतात. केवळ हित चिंततात का हितावर आरूढ करतात? हितावर आरूढ करतात म्हणून माय आहे. संत माय केव्हा, संत बाप केव्हा आणि संत कृपावंत केव्हा, 3 विशेषणं मांडली. खरं तर संत सुद्धा हे विशेषणच आहे. त्याचा पुन्हा वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता प्रत्येक पदाचं स्वतंत्र चिंतन आपल्याला पाहावं लागणार आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमा
कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण संत अवताराचं लक्षण पाहत होतो. संत महात्मे अवताराला येऊन काय करतात, त्यांच्या कार्यावरून त्यांना संबोधलं माय बाप कृपावंत. कार्याकडं पाहून त्यांचा आणि ज्याचा उद्धार झाला त्याच्या बरोबरचा नात्याचा संबंध विचारात घेतला, प्रेमाचा संबंध विचारात घेतला, अंतःकरणाचा विचार करून त्यांच्या बाबतीतला विशेषणाचा विचार मांडला की संत माय बाप आणि कृपावंत आहे. बघा, अवताराला आल्यानंतर फक्त जीवाच्या उद्धाराचंच कार्य करतात का आणखी काही कार्य आहे? संतांच्या अवतार कार्यामध्ये कारण मीमांसा जर आपण पाहू लागलो तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन एक लक्ष, पाखंड्याचं खंडन. बघा, देवाच्या कार्यात आणि संतांच्या कार्यात थोडा फरक आहे. संत शत्रूचाच नाश करतात आणि देव शत्रूचा नाश करतात, दुष्टाचा नाश करतात. पण संत दुष्टपणाचा नाश करतात. जे खळांचे व्यंकटी सांडो. बघा, सर्वांच्या पाठातलं पसायदानातलं प्रमाण आहे. ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे. खळपणा दुष्टपणा घालवणारे संत आणि खळालाच घालवणारे. बघा, एखादा भजनात टाळ चुकला, हाकलूनच द्यायचं का टाळ दुरुस्त करायचा? टाळ दुरुस्त करायचंय आपल्याला का त्याला हे तुला जमत नाही ठेव टाळ हो बाय. देव भूमिका पण संत भूमिका बस तुला येईल. आता चुकत असशील ठीक आहे, पण तुझ्यामध्ये बदल नक्की होईल. कारण किमान भजनाला तरी बसायला लागलाय, भजनाला यायला लागलाय. भजन कधी येईल पुन्हा पाहूया. आत्ताच्या काळात भजन म्हटलं की बाकी पुढचा विषय बोलायला नको अशी वृत्ती दिसायला लागलेली आहे. पण किमान हा भजनाकडे तरी यायला लागलाय. काही कमी आहे का? मग आपल्या सांप्रदायिक मंडळींनी भजनात येणाऱ्या सगळ्याला काय करावं? सांभाळून घ्यावं. ही संत वृत्ती आहे. बघा, संत महात्मे आणि देव यांच्या कार्यातला थोडासा मी फरक मांडत होतो. निळोबाराय संत कार्याचं लक्षण मांडताना विचार सांगतात. जगदोद्धाराला गे धरिला अवतार, मिरविला वडिवार सिद्धायचा. याच लक्षणेकडं नाथ महाराजांनी प्रकाश टाकत असताना विचार मांडला. जगाच्या उद्धारा
तुमचा अवतार पावन साचार मूढ जनाचा, दुखी जनाचा, दुष्ट जनाचा उद्धार करावा याच्यासाठी संतांचं येणं. नाथ महाराजांचं इथं वास्तव्य कशासाठी आहे? तुम्हा आमाचा उद्धार व्हावा. उद्धारक कार्य एक अंग आहे, पण उद्धार झाल्यानंतर त्याच्याकडून भजन भक्ती करून घेणं हे दुसरं अंग आहे. पहिल्यांदा संप्रदायात येण्यासाठी, मंदिरात येण्यासाठी प्रवृत्त करावं आणि मंदिरात आल्यानंतर डोकं टेकवण्यासाठी प्रवृत्त करावं. विडाला आता मंदिराकडे येणारा वर्ग मोठा आहे, पण डोकं टेकवणारा वर्ग किती आहे इथं प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही म्हणाल हा प्रश्नच का निर्माण झाला? आमच्या ताठ्यातून निर्माण झाला. आमचा ताठा इतका वाढलाय की आम्ही पाया पडायलाच तयार नाही. अहो, पाया पडण्याच्या पद्धतीच बदलल्या आमच्या. म्हणून तुकोबारायांना 350 वर्षापूर्वी पाया पडण्याचं लक्षण मांडावं लागलं. माथा चरणावरी श्री सताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. माथा टेकवली तर त्याला पाया पडणं म्हणावं. आता तुमच्या इकडं कसं आहे मला माहित नाही, पण एक म्हण प्रसिद्ध आहे, मोडेन पण मोडायला तयार आहेत माणसं, पण माघार घ्यायला तयार नाही. माघार घेतल्यानं वजन कमी होत नाही, माघार घेतल्यानं रंगात बदल होत नाही, माघार घेतल्यानं ज्ञानात बदल होत नाही, माघार घेतल्यानं प्रतिष्ठेत बदल होत नाही. उलट जो माघार घेतो त्यालाच मोठेपणा मिळतो. लहानपण देगा देवा. किंवा पुढं महाराज सांगता, जाया अंगे मोठेपणा, जाया अंगे मोठेपणा, कठीण. मोठा झाला की यातना आहे, म्हणून लहान राहावं का मोठं व्हावं? काही जण म्हणतील लहानाचं मोठं आमच्या हातातच नाही हो.
बघता बघता 50 संपलीच, 61 आली. कधी 61 आलीच कळलं नाही, आमच्या हातातच नाही. महाराज सांगतात मोठं कितीही व्हा पण लहान राहा. जो लहान राहतो तोच नतमस्तक होतो. आणि आपण नेहमी काय करावं? नतमस्तक राहिलं पाहिजे. महाराज ही न्यूनता मांडता, नम्रता मांडता, उणेपणा घेण्याची अवस्था मांडतात. कायमी पतेत किरतेवानो. अहो तुकोबाराय पतित आहेत. तुकिता तुलनेसे ब्रह्मा तुकासे आले. आरतीमध्ये दररोज प्रमाण म्हणतोय आपण. तुकोबारायांची तुलना प्रत्यक्षात परब्रह्माबरोबर आहे. ज्या ब्रह्माचं वर्णन शास्त्र करतं, पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण स्वरूप असलेल्या ब्रह्माबरोबर ज्यांची तुलना, ते तुकोबाराय पतित आहेत. पण तुकोबाराय आपल्याला हा संदेश देतात. संतांसमोर, आई वडिलांसमोर, ज्येष्ठांसमोर आपण स्वतःकडे उणेपणा घ्यावा. आपण उणेपणा घेतो का मोठेपणा? जाऊ द्या, आजच्या दिवसाला याचं जास्त स्पष्टीकरण नको. पण तुकोबाराय मात्र सांगतात की संतांसमोर मी पतित आहे. मज पामरासे काय थोरपण. याच्या पुढचं आपल्यासारख्याने म्हणूच नाही. हा अधिकार तुकोबारायांचा. ओ तुकोबारायांच्याच भाषेत जर अधिकार पाहायचा झाला तर अनुरेनिया थोकडा तुका आकाशा एवढा. हे तुकोबाराय म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबारायांचा अधिकार किती प्रकारात मांडला. तुकोबाराय व्यापक आहे, सूक्ष्मात सूक्ष्म आहे. ईश्वरी भूमिकेत विष्णू समान. तुकोबाराय संतांसमोर उणेपणा घेतात. कायमी पतेत किरतेवानो. स्वतःकडे उणेपणा घेता आला पाहिजे. पण उणेपणा कधी शक्य? साध्य गाठल्यानंतर. जोपर्यंत आपण साध्य गाठत नाही, प्राप्तव्याला पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही उणेपणा घेण्याच्या मानसिकतेत नसतो. उलट आहे, 7 दिवस सप्त्याला गेलो पण जाऊ द्या, पुढचं खूप मोठा विषय आहे. आपल्याकडं उणेपणा घ्यायची वृत्ती नसते. पण संतांचं मात्र ज्येष्ठांसमोर. आता यात पुन्हा प्रश्न आहे, ज्येष्ठ कोणाला म्हणावं आणि श्रेष्ठ कोणाला म्हणावं? एका वाक्यात चिंतन मांडतो. वयानं मोठे त्यांना ज्येष्ठ म्हणावं आणि विचारानं मोठे त्यांना श्रेष्ठ म्हणावं. संत महात्मे केवळ ज्येष्ठ नाही, केवळ श्रेष्ठ नाही, वरिष्ठ आहेत. ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ. वरिष्ठ पुन्हा चिंतन पाहायला मिळेल. कशावरून? वाढावया सुख, वाढावया भक्ती,
वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार, वाढावया नाम. एवढ्यात वृद्धी करण्यासाठी अवतार तुम्हा धरा या कारण अवतार धराया. या कारणासाठी अवतार धारण केला. आता यातला एक एक मुद्दा 2 तासाचा. वाढावया भक्ती. भक्तीची वाढ कशी होते बघा. अज्ञानातली भक्ती ना अज्ञानानंतरची भक्ती कोणती वाढवायची? भक्ती वाढवायची बरोबर आहे, पण कोणती? सद्गुरु कृपेच्या अगोदरची भक्ती का कृपेनंतरची? काही जण म्हणतील कृपेनंतर भक्ती असते का, करावी का? कृपा प्राप्त झाल्यानंतर भक्तीचं प्रयोजन काय? भजन संपल्यानंतर चाल दिली, प्रयोजन काय? भजन संपलं आणि चाल दिली. आरती सुद्धा स्वरात म्हटलं तर बाकीच्यांच्या लक्षात येणार आहे की यांच्याकडं काय आहे. चला ठीक आहे. माझं चिंतन चालू आहे की अज्ञानामध्ये जी करतो ती भक्ती वाढावी का अज्ञानानंतरची भक्ती वाढावी? मुळात भक्ती हा शब्द अज्ञानानंतरच आहे. अज्ञान निवृत्ती नंतर आहे. त्याच्यात वाढ झाली पाहिजे, ही वारकरी परंपरा आहे. यातलं एक लक्षण मांडतो, कारण संपवण्याची वेळ जवळ यायला लागली आहे. आवाज यायला लागलेला आहे आणि आवाजानुसार आपल्याला, म्हणून मी लगेच 3ऱ्या चरणाकडे आलो, म्हणजे लवकर 4थं चरण मला जवळ करता येईल या विचारानं मी 3ऱ्या चरणात आलो. विठाला विठाला बघा. भक्तीमध्ये वाढ करावी. संत महात्मे अज्ञानाच्या अगोदर आहे तिला भक्ती म्हणत नाहीत, उपासना म्हणतात. उपासनेला सुद्धा भक्ती असं संबोधलं गेलं, याचा अर्थ ती भक्ती असं नव्हे. अज्ञान दशेत केली जाते ती श्रद्धेची आहे. ज्ञान दशेत केली जाते ती भावयुक्त अंतःकरणाची आहे. आणि ज्ञान लयाला गेल्यानंतरची आहे ती प्रेमयुक्त अंतःकरणाची आहे. हा वारकरी संप्रदाय. एकच लक्षण मला इथं मांडायचं होतं. भारतामध्ये अनेक पंथ आहेत, भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत, भारतामध्ये धर्म अनेक आहेत. प्रत्येक पंथात, प्रत्येक संप्रदायात भक्त परंपरा आहे. प्रत्येक संप्रदायात भक्ती करणाऱ्याला भक्त म्हणतात. फक्त पंढरपूर संप्रदायामध्ये भक्ती करणाऱ्याला वारकरी म्हणतात. वारकरी हा शब्द दुसऱ्या कुठल्याच पंथात नाही. वारकरी हा शब्द दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात नाही. वारकरी हा शब्द दुसऱ्या कुठल्या संप्रदायात नाही. वारकरी हा शब्द फक्त पंढरपूर संलग्न आहे. तुम्ही म्हणाल आळंदीला, देहूला आहे. आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर वटवृक्षाच्या या फांद्या आहेत, म्हणून तिथं वारकरी शब्द आहे. पण वारकरी हा शब्द पंढरपूर संलग्न आहे, पंढरपूर परंपरेत आहे. हा वारकरी कोण? हा वारकरी प्रेमयुक्त भक्ती करणारा वारकरी. आणि म्हणून वारीचं लक्षण मांडताना आपल्याला सांगतात बघा, मज भिक काही देवा प्रेम भातुके, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. महाराजांनी विचार मांडला, पंढरपूर संलग्न प्रेम आहे.
पंढरपूरला कसं जावं तेही सांगितलं. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. यातला गात जागा मधला ग काढतो आम्ही, ख ठेवतो. खात जागा आम्ही जाताना हेच करतो. दिंडीत जर संयोजकांनी चहा नाही केला त्या दिवशी आम्ही चहाच घेत नाही का व्यवस्था आम्ही स्वतः करतो. कसं आहे, स्वतः व्यवस्था. दिसेल त्या हॉटेलात, दिसेल त्या कॅन्टीनकडं. पण हरिपाठ नाही केला तर जाऊ दे, आज लक्षात आलं नसेल. हरिपाठ जेवढा नाही होईल तेवढं काही जणाला बरं वाटतं. हरिपाठात वेळ घालवण्यापेक्षा आता जवळच मुक्कामाचं ठिकाण आलंय, लवकर दिंडी पूर्ण करा. काही मंडळी आपल्या समोर असा विचार मांडतात. विनोद बाजूला काढा. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. ही वारकरी परंपरा. या परंपरेतनं वाढावया भक्ती. ही भक्ती वाढली पाहिजे. वाढावया सुख, वाढावया भाव. हे सगळं वाढावं याच्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. आता अवताराला येऊन एकाच कीर्तनात सगळं वाढवतात का प्रत्येकाला वेगवेगळं कीर्तन? माझं नाही बरं का, संतांचं सांगायला लागलो. आता सुख वाढवतात. कोणतं सुख? ब्रह्मसुख, प्रेमसुख, भक्तिसुख का विषय सुख? कोणत्या सुखामध्ये वाढ करायची? अध्यात्माचा विचार केला तर अध्यात्मात सुख शब्दाला महत्व नाही, आनंद शब्दाला महत्व आहे. आम्हाला जे आयुष्य मिळालं ते कशासाठी? आनंदासाठी. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित आनंद पदवी घेणे. आनंद रूपतेकडे जाण्यासाठी आयुष्य मिळालं, जीवन मिळालं. अध्यात्म सांगत आनंदाची वाढ झाली पाहिजे. या सुखाची वाढ. आता सुख शब्दाचा अर्थ पुन्हा वेगळा आपल्याला पाहता येणार आहे. पण महाराजांनी याची वाढ सांगत सांगत कुळाचार सांगितला. आम्ही ज्या कुळात जन्मलो तिथला कुळाचार का वारकरी कुळाचार? कसे? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वितगोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाचे. या कुळाचं दैवत विठ्ठल आहे. त्या कुळाचा आचार हा आमचा कुळाचार आहे. आणि या कुळाचारातलं पहिलं लक्षण विठोबाचं नाम. या नामावर आरूढ होणं याच्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण. मग याच्यात वाढ होण्यासाठी अवतार धारण करतात. त्यांचं आणि आपलं नातं सांगण्यासाठी दृष्टांत दिला. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तैसे तुम्ही जगे. ज्ञानेश्वर टाळी वाजवून भजन करा. नाथ गणेश, गणेश नाथ गणेश, गणेश गणेश
आता उद्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन